हाय, आय एम काजल. मी 6 महिन्यानंतर दुबई टू इंडिया जाणार होती. पहिल्यांदाच आम्ही फ्लाय दुबईने ट्रॅव्हल करत होतो आणि त्यांचा एक्सपिरियन्स इतका खराब होता ना की लाईफ टाईम हे मेमरीजमध्ये राहणार आहे. ओके, सो व्हॉट हॅपन वॉज एव्हरीथिंग वॉज गोईंग नॉर्मल ॲज वी प्लॅन. आफ्टर टेकिंग अ टॅक्सी टू द एअरपोर्ट, वी गॉट आर बोर्डिंग passes, then security checking, immigration and etc. And then we boarded a bus to the flight. But as soon as we entered the flight, हिथूनच आमचा बॅड टाइम सुरू झाला. पहिल्यांदाच आम्हाला सीट्स लांब मिळाल्या आणि मी इकडच्या साईडला तर तो तिकडच्या, आणि एवढे सीट्स जवळ होते ना सगळेच की असं म्हणजे हलता पण येत नव्हतं सरळ, म्हणजे कम्फर्टेबल नव्हतं. आणि समोर जो टीव्ही होता ना तो काही कामाचा नव्हता, नुसता नावाचाच होता. पैसे देऊन कोण पिक्चर किंवा सॉंग्स ऐकणार? दुसऱ्या एअरलाईनमध्ये तर फ्रीच असतं, मग इथं कोण पैसे देऊन बघणार आहे सांगा. नुसते त्यांनी 3.5 तास वाया घालवले. आणि या फ्लाईटमध्ये इतका टर्ब्युलन्स होत होता ना, इस टाइम पे जिंदगी की सारी उम्मीदें हमने सिर्फ पायलट और भगवान से लगाई थी. गणपती बाप्पा प्लीज लँडिंग तेवढी करून द्या, एवढंच मनामध्ये चाललं होतं. आणि खरं तर आमच्या अंगात मस्ती होती. आम्ही म्हटलं की दुसऱ्या फ्लाईटमध्ये असं पण ट्रॅव्हल केलेलंच आहे, मग आता या टाइमला फ्लाय दुबई ट्राय करूया. असो, द एक्सपेरिमेंट्स विल नेव्हर गो टू द वेस्ट अँड या वी विल नेव्हर ट्रॅव्हल विथ फ्लाय दुबई अगेन. आणि दुपारी आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलो. बाय.